महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी अमितभैया देशमुख साहेब आणि आमचे राष्ट्रवादीचे पवार साहेब आम्ही तिघांनी मिळून मारुती महाराज कारखान्यामध्ये महाविकास अशी आघाडी आम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्थापन केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही आघाडी आली म्हणून औशामध्ये ही आघाडी काही नवीन नाही. आत्ता या ठिकाणी मंचावर बोलत असताना अनेक मान्यवरांनी सांगितलं अमित भैयाकडं संबंध महाराष्ट्र बघतोय. विलासरावजी साहेबांची उणीव अमित भैयाच्या माध्यमातून भरून काढावी ही संबंध महाराष्ट्राची अपेक्षा आहे. या औसा तालुक्यातील तमाम जनतेची अपेक्षा आहे. अरे राजा कसा असावा? विलासरावजी देशमुख साहेबासारखा असावा. अरे मी विरोधी पक्षाचा आमदार या तालुक्यात मारुती महाराज कारखाना 1 वर्षात काकडे साहेबांना आम्ही मिळून उभा केला. पुन्हा लढलो बी आम्ही दोघं एकूणमेकात लढलो बी आम्ही. पण एक युनिट या तालुक्यामध्ये उभा राहिलं आणि ते हक्काचं राहिलं. साहेब म्हणाचे माने अभी नाही तो कभी नाही. म्हणून आत्ता याच काळात काय असेल ते आपण करायचं. याला म्हणायचं राजा. आम्ही शेषराव पाटील एकमेकाच्या विरोधात लढलो. आज आम्ही सगळे एका मंचावर आहोत. आणि ओमदादा तुम्ही आता चिंता करू नका. व्यासपीठावर एवढी सगळी मंडळी आता दिसते. ही कधी काळी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढत होतो परंतु आज आम्ही सगळे एकत्र आलोय आणि तळागाळातले सगळे कार्यकर्ते सुद्धा एकमेकाचा विरोध सोडून भैयासाहेब एका गाडीत आलेत. सगळे एका गावला एकच गाडी दिली आहे. बूथ प्रमुख काँग्रेसचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते एका गाडीत चालाव का नाही? म्हणजे ग्रामपंचायतला सुतोड्यातला गुतोडा आमचा. ग्रामपंचायतमध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो होतो पण ते सगळं आम्ही विसरून जाऊन येणारे निवडणूक आम्हाला जिंकायचीच आहे या भावनेनं आम्ही व्यासपीठावरील मंडळी आणि व्यासपीठासमोर बसलेले सगळे कार्यकर्ते मंडळी ह्या एका उद्देशानं आम्ही एकत्रित आलो. आणि म्हणून मी मगाशी सांगत होतो राजा कसा असावा. आत्ताचा बी राजा बघा आणि त्या कालखंडातला बी राजा बघा. अहो त्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा या राज्यामध्ये काँग्रेसची राजवट राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तरी परंतु तुम्ही इमानदारीनं सांगा मी आमदार असताना तुमच्या सोयाबीनवर आळी पडलेली नसताना सुद्धा सोयाबीनचं अनुदान तुम्हाला मिळालं का नाही? सगळ्याची दिवाळी केली. स्वर्गीय विलासरावजी साहेब परदेशात होते. मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी लवेकर साहेब होते. लवेकर साहेबांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. मी म्हणलो साहेबांना फोन करू. ते म्हणले बाहेर गावे. तरी लवेकर साहेब म्हणले मी जोडून देतो. साहेबाला मी बोललो आणि त्यावेळेस सुरुवात फळी लोदगा या एवढ्या एका पॉकेटमध्ये होती. फळी लोदगा या पॉकेटमध्येच आळी पडली होती. संबंध तालुक्यात कुठं नव्हती. साहेबाला आम्ही फोनवर बोललो आणि साहेबांनी तात्काळ फोनवर लवेकर जिल्हाधिकाऱ्याला सांगितले की पंचनामे चालू करा. आणि करत म्हणत म्हणले होळी लोदग्यापासून सुरुवात झाली आहे तर बाबळगाव बाजूलाच आहे लातूरचा बी करा. आणि त्यावेळेस सुरुवात लातूर आणि औशाची पंचनामे झाले आणि त्याचं लोन एवढं पसरलं. तुमच्या धाराशिवमध्ये सुद्धा त्या वर्षी आळी न पडता अनुदान मिळालं. आता आळी पडली आहे. आता पाऊस कमी पडला आहे. सरकार दुष्काळ आहे म्हणतंय आणि प्याला पाणी नाही. ह्याला सरकार म्हणायचं का? अहो किती योगदान आहे. एक बाजूला मागच्या कालखंडामध्ये विलासराव साहेबांच्या कालखंड आणि आजचा कालखंड पुन्हा आपल्याला तेच दिवस
अमित भैयाच्या माध्यमातून आणायचे. त्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून इथं काही लातूरला राहणारे बी आहेत, तर डॉक्टर काळगे साहेबांचं तिकडं गेलं की काळगे साहेबाचं, आणि इकडं आलं की मशालीचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. काय नाही दिलं आम्हाला विरोधी पक्षात असताना? जलस्थिरीकरण. आमच्या तेरणा नदीवर प्रत्येक ठिकाणी पाणी उभा करण्यासाठी जलस्थिरीकरणची योजना आली. अनेक केटीवर झाले, इकडं झाले, मांजरा नदीवर झाले. मारुती महाराज कारखाना उभा राहिला. औशाला ITIचं कॉलेज नव्हतं, पहिल्यांदा मला ITIचं कॉलेज दिले. स्वर्गीय झंवर साहेब साक्षीदार होते त्यावेळेस. मला ITIचं कॉलेज दिलं. याला म्हणाचं जाणता राजा, आणि आता ही नेनता राजा. बघा तुम्हाला काय द्यायला आहे का? कसं कसं कुचालाय सोयाबीनमध्ये, कसं कसं आहे सोयाबीनचं सांगा. लाईटीचं कसं कसं आहे सांगा बरं. लाईटीचं कसं कसं आहे? DP जळाल्यावर लगेच कसं आहे मग? साळुंके सांगा कसं आहे? पट्टी पट्टी गोळा करायचा. DPवर किती जण आहे ते, त्याची पट्टी गोळा करा, आणि मग ती मोटर, ती ट्रान्सफॉर्मर भरून आणा. पुन्हा राड जळालाय, राडच्यासाठी पुन्हा वर्गणी करायची, आणि पुन्हा त्यातलं ऑइल नाही म्हणून ऑइलसाठी वर्गणी करायची. ही चाललेली आत्ताची परिस्थिती आहे. आणि आपल्या तर आमदाराला DP माहीत नाही, राड माहीत नाही, काय माहीत नाही. त्याला एकच माहीत आहे, देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस कशाला बी देवेंद्र फडणवीसच, कशाला बी देवेंद्र फडणवीसच. आम्ही झक मारली होती इथं, आम्हाला तिकीट नव्हतं. पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितले युतीचा धर्म पाळायचा आहे. आम्हीच सगळे शिवसेनेच्या लोकांनी त्याला खांद्यावर घेतलं, इथं मेळावा घेतला, आणि आता फळाला मुता लागलंय. मुतालय का नाही? आता नवीन एक संकल्प आहे आमच्याकडं. काय? एक आशिवचं काम निघालंय. एकटं आशिवचं टेंडर नाही, तालुक्यातल्या 50 गावाचं एकच टेंडर करायचं. एक खिडकी योजना, क्लब टेंडर. एक टेंडर करायचं 50 कामाचं, एक खिडकी योजना, आणि त्या खिडकीवर एक गल्ल्यावर पेटीवर माणूस बसवायचा, आणि एक एक काम वाटायचं 15% ही नवीन संकल्पना. म्हणजे कमिशन एजंटचा धंदा, याच्यापेक्षा दुसरा काय धंदा सध्या चाललेला नाही. खरंय का खोटा आहे? तुमच्या गावागावचे सगळे सरपंच विचार त्याच्या मुंडी तिथं अडकली आहे. त्याला बजेट आहे का नाही मला माहीत नाही. उद्या त्याचे बिलं निघणार आहेत का मला माहीत नाही. काल परवाच मी एक बातमी ऐकलो, प्रकाश सोळंके यांच्या दारापुढी काही सरपंच लोक आत्महत्या करायला गेली, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी गेले. लोकांचं काय? आज इथं गुळखेड्याचे लोक आलेत, प्याचं पाणी नाही म्हणून रात्रीच फोन आलता मला. आलते का गुळखेड्याचे लोक? आहेत का? गुळखेड्याचे लोक आलेत, प्याचं पाणी नाही, त्याला पाणी द्यायला आमदाराला वेळ नाही. आमच्या कुमटा दांड्यावर 3 किलोमीटरहून महिला संध्याकाळी, त्या दिवशी आम्ही आलतो खासदार साहेब, आम्ही 3 किलोमीटरहून महिला हंडीच्या हंडी पाणी आणालेत. ते बघायला आम्हाला वेळ नाही. फक्त इथं फक्त मतं मागणे आणि कमिशन, आणि कोटीशिवाय बात नाही. आहे का? आपण कोटी काय बघितला? मी तर बघितला. मला लग्नात कोट केलं तर तेच एक कोट माहीत आहे. आणि पुन्हा लग्नात त्या आपल्या कोटीला आपण गळ्याला दोरी बांधता, हळदीचं खोंबंती, ती एक कोटी माहीत आहे पाण्याची. ही कोटी आमच्या गावापर्यंत आली नाही. तुमच्या कुणाच्या गावापर्यंत आल्या का सांगा? 2000 कोटीचा विकास या औसा तालुक्यात. आणि काल परवा बघितलो, शेट्टी साहेब आपण बघितलो, हाय का एकतर गावात सडक नीट? एका तर गावात सडक नीट आहे का? आणि म्हणून आता
चांगलं झालं, कालपर्यंत बोलायला उमेदवारच नव्हता, आता झालाय उमेदवार. म्हणून आपल्याकडे काय लिहिलं जातंय दुकानात, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. कारण हा राष्ट्रवादीचा माल भाजपला विकला गेलेला होता, पुन्हा राष्ट्रवादीत या लागलाय. म्हणून विकत घ्यायचा आहे का बघा नका ना. आणि आता काल ह्या उमेदवाराने काय म्हणलं, काल बार्शीमधलं स्टेटमेंट आहे, की पत्रकारांनी विचारलं उमेदवाराला की तुम्ही, राजू पाटील साहेब त्यांनी विचारलं की तुम्ही पुढे राष्ट्रवादीची तिथं वाढ करणार का, तर ती म्हणले मी नाही, राजाभाऊ माझे भाऊ आहे ते, तिथं राष्ट्रवादी वाढवणार नाही. मग काय सांगावं आता पुढचं. आणि म्हणून हे सगळं हे चाललेलं आहे. आता एक पोस्ट आली, म्हणले नवरा भाजपमध्ये, बायको राष्ट्रवादीमध्ये, आणि मल्हार मार्तंड कोण्या पक्षात, जी आवडेल ती, जी पहिली जागा मिळेल ती. अरे काय लावलंय नौटंकी, तिच्यापेक्षा आम्हीच बरी की ही व्यासपीठावर बसले, हाव तिथंच आपण अजून बरे कोणी. आम्ही तर रोज व्हॉट्सअप बघतो, सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय बघतो, व्हॉट्सअप बघतो, कोण झक मारले का रात्री. अरे काय, कुणावर निष्ठा आहे तुमची. कुठेतरी एक ठिकाणी निष्ठा ठेवून काम करा ना. पद येत असतात, पद जात असतात, त्या पदाला आपण त्या त्या कालखंडात काय न्याय दिला ह्याच्यामध्ये असते माणसाचं. आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब नाहीत तरी आज निघालं की नाही, आणि हे सत्य आहे, हे कोणी खोडून काढू शकणार आहे का. आणि मग असं काहीतरी करा का रोज उठून कुठल्याही पक्ष बदलाचं आणि कुठे जायचं म्हणून ही परिस्थिती आहे. लबाड बोल पण रेटून बोल, ही परिस्थिती काँग्रेस आपले भाजपवाल्याचे ती जुनच यायला लागले. पुन्हा खोटं बोल पण रेटून बोल, आणि लबाड चार चारदा बोलाचं. म्हणून घरात रोज लबाड बोलून लबाड बोलून लबाड बोलून एवढा परिणाम झाला. एका भाजपच्या आमदाराचं पोरग रोज 12 तास अभ्यास करत होतं आणि त्यानं परीक्षा दिलं आणि इतिहासाच्या पेपरमध्ये नापास झालं. बापाला राग आला, आमदाराचं पोरग नापास होत आहे ते बी भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्या. म्हणून शाळेमध्ये गेलं आणि गुरुजीला सांगितलं ते इतिहासाचा पेपर मला दाखवा. आणि ते बघितल्यानंतर त्यानं टकोऱ्यावर आपल्या कपाळावर मारून घेतला आपल्यापण. काय होता प्रश्न, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं. त्या पोरानं लिहिलं होतं 2014ला. भारतामध्ये रेल्वे कधी आली, 2014ला. भारतामध्ये विमानाची व्यवस्था कधी झाली, 2014ला. भारतामध्ये इस्रोची स्थापना कधी झाली, 2014ला. जे बी काही झालंय ते 2014ला. म्हणून शेवटचा प्रश्न मी का टाकला नाही म्हणलो, तुझा जन्म केव्हा झालाय ते बी त्यानं 2014च लिहिलं असतं. आणि मग पोराला विचारलं बापानं तू असं का केलाच. पोरानं सांगितलं पप्पा मी अभ्यास केलो होतो, मला सगळं माहीत होतं, पण मी झक मारली, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तरं लिहिलो म्हणून मी नापास झालो. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्हाला धान्य नको का पाहिजे. काय धान्याची क्वालिटी, जनावरं खायच्या क्वालिटीचं धान्य, गहून तांदूळ. स्वाभिमानानं सांगतेत देश एक बाजूला प्रगती पथावर आहे म्हणतात, कितव्या 5व्या का 4थ्या नंबरला आहे मला काय माहीत नाही म्हणते. आणि दुसऱ्या बाजूला या देशामध्ये 80 कोटी लोकांना धान्य देण्याची व्यवस्था आहे. म्हणजे आम्हाला लाचार समजलंय. आणि ती 2000 फसड्या
4 महिन्याला किती? 500. दिवसाला किती? 17 रुपये. काल परवा एका गावात गेलो, म्हणलो दिवसाला 17 देत आहे. एकानं म्हणलं त्यात 3 रुपये टाका, 3 ईमेल येतात म्हणलं. अरे एवढी अवकात आहे आमची का? अरे बाजारात जावा, अल्शिशन कुत्रं घ्यायला जावा, 8,000 रुपये किंमत आहे. बाजारात गाढव घ्यायला जावा, केवढ्याला आहे? 40,000 रुपये आहे. बोर्ड, रेट बोर्ड आहे आमच्याकडे. आणि म्हैस घ्यायला जावा, 80,000 रुपये किंमत आहे. आणि आमची मोदी बाबांनी काय किंमत लावली आहे? 17 रुपये. न खाऊंगा न खाने दूंगा और अजित दादा के सब पैसे लेके अंदर ले आऊंगा. अजित दादाला का बरं घेतलं बरं? काय कारण आहे का? मला सांगा. यांचं स्पष्ट बहुमत होतं. 70,000 कोटीचा घोटाळा केलेला अजित पवाराला तुम्ही मधी घेतलं. कशापैकी घेतलं? यावर्षी पाऊस नाही, धरणात पाणी नाही, ह्याच्यासाठी घेतलं का? ही व्यवस्थेसाठी घेतलं का? अहो, शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी संबंध भारतामध्ये दिली होती. आणि ही भिकारडे उद्धव साहेबाच्या काळात तुम्ही पालकमंत्री असताना जाहीर झालेल्या कर्जमाफीतल्या लोकांचे अजून बी कित्येक लोकांचे पैसे दिलेत का हो? एवढा साक्ष. म्हणून पीक विमा नाही, पीक विमा नाही, कर्जमाफी नाही, काय नाही. फक्त आहे काय त्यांच्याकडं? फक्त 2च मिनिटात सांगतो. त्यांच्याकडं आहे त्यांनी काय द्यायला लागलेत आम्हाला? आधार कार्ड बनवा, आधार क्रमांक बँकला जोडा, आधार क्रमांक मोबाईल लिंक करा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा, LPG गॅस क्रमांक आधारला लिंक करा, जुलैच्या अगोदर रिटर्न भरा, नोट बदलून घ्या, बदललेल्या नोटाचा हिशोब द्या. हे काम सांगालेत. त्यांच्या कालखंडात हेच झाले. सर्वसामान्य माणसाला काय ATM मधून जास्त वेळ पैसे काढू नका, बँक खात्यात पैसे जमा करा. बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा, बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर तेवढे पैसे कुठून आले म्हणून हिशोब द्या. सामान व गुड्सवर टॅक्स भरा, सर्व्हिस टॅक्स भरा. हे सगळे असले धंदे आहेत. आम्हाला देतो म्हणलेलं काय दिलं का? मिळाले का 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर? अजिबात आले नाहीत. आणि म्हणून या निवडणुकीत त्यांना हात दाखवायचा का नाही सांगा. ही लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावंच लागणार आहे. ओमराजेंना खासदार करण्यासाठी नाही किंवा काय नाही. पुढे जर जिल्हा परिषदच्या निवडणुका लागायच्या असतील, ग्रामपंचायतच्या निवडणुका लावायच्या असतील, विधानसभेच्या निवडणुका लावायच्या असतील तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये भाजपला हद्दपार करावंच लागणार आहे. आणि तो निर्धार या मेळाव्याच्या निमित्तानं करायचा आहे. नाहीतर ह्यांनी 100% घटना बदलणार. आणि वन मॅन शो बघा लागते का? ह्या रोडचं उद्घाटन, हे रोड कुणी बनविला? गडकरी साहेबांनी बनविला. गडकरी साहेबाला आमचे बाळासाहेब रोडकरी म्हणत होते. गडकरी साहेबांनी रोड बनवले, चांगले बनवले, आम्ही चांगल्याला चांगले म्हणतो. पण कुठल्या तर उद्घाटनाला गडकरी साहेब आहेत का व्यासपीठावर? रेल्वेला झेंडा ह्यानंच दाखवतोय. रोडचं उद्घाटन ह्यानंच करताय.
संडासीचा पाया भरणा ह्यानेच करतंय आणि संडासीचा शुभारंभ सुद्धा ह्यानंच करतंय आणि माझा फोटो प्रत्येक ठिकाणी लावा. आता संडासचं दार उघडल्यावर मध्ये बी कोणाचा लावाचा हे विचारावं लागला. अरे ह्याला काय लोकशाही म्हणायचं का? कुणालाच नाही विचारात घ्यायचं, आपला वन मॅन शो कार्यक्रम. आणि हे असलं चाललेलं आम्हाला परवडणार नाही. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ओमदादाला निवडून द्यायचा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहावा. त्यांच्या पायाखाली वाळू घसरले, त्यांना उमेदवार मिळत नव्हता आत्तापर्यंत. आता कमी वेळात जास्त ओव्हर टाकायला बघणार आहेत. 2020 आता आलं आहे आपलं, तर ह्याने 10च करतील, 10 ओव्हरचंच मॅच करायचं बघतील. आणि त्या निमित्तानं रातव्यानं हिंडतील. आणि रातव्यानं हिंडून काय करते तुम्हाला माहीत आहे. आणि ते आले द्यायला आले तर काय करायचं राजभाऊ? घ्यायचं. द्यायला आले तर घ्यायचं, नग म्हणायचं नाही. ह्यांनी कुठून काय कमाई करून घामाचा दाम दिलेला नाही. आपलेच हाणलेले GSTच्या माध्यमातून. कशाला बी GST आहे, कशाला बी GST आहे. मेलो तरी बी अंत्यविधीच्या सामानावर सुद्धा GST आहे. आणि म्हणून आले हे तर घ्यायचे, नाही म्हणायचं. पण देताना नीट देत नाहीत. एका हातात मीठ जुंदळे आणि दुसऱ्या बाजूला सांगते शपथ घे की तुम्हालाच मतदान करतो. जर शपथ जरी घ्यायला लावले तरी शपथ घ्या, पण शपथ घेत घेत म्हणा उगुग म्हणाला म्हणा. आणि काय घ्यायचंय ती घ्यायचं. आणि मतदान मात्र लातूरमध्ये हातावर आणि इकडं मशालीवर, मशाल घराघरात पोचवा एवढं आव्हान करतो. आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.